काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? सर्व सदस्यांच्या कठोर परिश्रमाने आणि ऐक्याने जगभरात सुवार्तेचे विपुल प्रमाणात फळ उत्पन्न होत आहेत. मला वाटते की आपल्या पिताने आपल्याला चांगले परिणाम दिले आहेत, कारण की आपण एकमेकांना मदत केली आणि त्या प्रेमाचा सराव केला आहे जो त्यांना प्रसन्न करतो. जेव्हा कोणी विचारले, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल, तेव्हा येशूने चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्याच्या माध्यमातून उत्तर दिले. जेव्हा एका याजक आणि एका लेवीने एका मनुष्याला लुटल्यानंतर रस्त्यात मरताना पाहिले, तेव्हा ते फक्त तेथून निघून गेले. मात्र प्रवास करत असलेल्या एका शोमरोनीने त्याला पाहिले, त्याच्यावर दया केली आणि त्याची काळजी घेतली. या तिघांपैकी कोणाला सार्वकालिक जीवन मिळेल? तो शोमरोनी आहे ज्याने दया दाखवली. त्याच्यावर दया करणे महत्त्वाचे आहे. याजक आणि लेवी जे तेथून निघून गेले, ते प्रामाणिकपणे परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करणारे लोक होते. जर आपण आज्ञांमध्ये खोलवर पाहिले तर त्यांच्यामध्ये प्रेम आहे. मात्र त्यांनी प्रेमाशिवाय फक्त वरवरच्या स्तरावर आज्ञांचे पालन केले. म्हणूनच परमेश्वर म्हणतात की विश्वास आणि आशा आवश्यक आहे, पण सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे. प्रेम हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन आहे. पिता परमेश्वराला देखील आपल्यावर दया आली, म्हणून ते या पृथ्वीवर आले. आपण ते आत्मे आहोत जे स्वर्गामध्ये केलेल्या पापांमुळे नरकात जाण्यासाठी ठरलेले होते. म्हणून अविनाशी परमेश्वराने स्वतः आपल्यावर दया केली. ते शरीरात आले आणि आपल्या मरणायोग्य पापांसाठी वधस्तंभावर खेळले गेले. आपण देखील आपल्या भाऊ आणि बहिणींवर दया केली पाहिजे. जर तुम्हाला आपल्या सदस्यांवर दया आली नाही तर ते तुम्हाला प्रिय वाटणार नाहीत. जर तुमच्याकडे प्रेम नसेल तर प्रचार करणे कठीण होईल. जर तुम्हाला मरणाऱ्या आत्म्यांवर दया आली तर तुम्ही त्यांची काळजी घ्याल. जर तुम्हाला त्यांच्यावर दया आली नाही तर तुम्ही निष्काळजीपणाचे शब्द बोलाल, मग त्या शब्दांनी ते दुखावलेले असो किंवा नसो. पण जर तुम्हाला त्यांच्यावर दया येते तर तुम्ही त्यांना दुखावण्याच्या भीतीने निष्काळजी शब्द बोलणार नाही. हे प्रेम आहे. पिता म्हणतात, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. आपल्या पिताने आपल्याला जे दिले आहे ते प्रेम आहे, ज्यांनी स्वतःचे बलिदान करून आपल्याला वाचवले. तुम्ही आत्म्यांना फक्त तेव्हाच वाचवू शकता जेव्हा तुम्ही त्यांना प्रिय समजता आणि त्यांच्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करता, जसे पिताने केले होते. परमेश्वर यज्ञाने नाही, स्थिर प्रेम आणि दयेनेच प्रसन्न होतात आणि होमार्पणांपेक्षा लोकांनी परमेश्वर आणि त्यांच्या प्रेमाचे ज्ञान ठेवणे त्यांना आवडते. जर तुम्ही परमेश्वराला ओळखता तर प्रेम ते आहे जे तुम्ही परमेश्वराकडून शिकता, जे प्रेम आहे. असे लिहिले आहे, मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. आपल्या शरीराला अग्नीच्या ज्वालांमध्ये सोडण्यापेक्षा मोठे प्रेम ते प्रेम आहे जे लोकांना सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त करण्यास मदत करते आणि त्यांचे मार्गदर्शन स्वर्गात करते. हे प्रेम सहनशील आहे, गैरशिस्त वागत नाही आणि सर्वांसंबंधाने धीर धरते. आजकाल पुष्कळ संकटे येत आहेत आणि लोक विविध अडचणींमध्ये जगत आहेत. जरी सर्वजण स्वर्गाची आशा बाळगतात, जेथे सार्वकालिक जीवन व फक्त आनंद आहे, दुःख किंवा वेदना नाही, पण ते तेथे जाऊ शकत नाही, कारण की त्यांना ते सत्य माहित नाही जे त्यांचे मार्गदर्शन स्वर्गाकडे करते. म्हणून त्यांना परमेश्वराची वचने ऐकण्याचा आणि प्रेम प्राप्त करण्याचा दुष्काळ जाणवतो. दयेने भरलेल्या अंतःकरणाने आपण परिश्रमपूर्वक वल्हांडणाला सामायिक केले पाहिजे, ज्यामध्ये सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद आहे. आपण फक्त परमेश्वराच्या वचनाचाच प्रचार केला नाही पाहिजे, पण जोपर्यंत ते परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्यासाठी विश्वासात वाढत नाही, तोपर्यंत त्यांची प्रेमाने काळजी घेतली पाहिजे.
सैतानाच्या योजनांचा प्रतिकार करण्यासाठी आपण नेहमी परमेश्वराची सर्व शस्त्रसामग्री परिधान केली पाहिजे आणि आपल्या सदस्यांना परमेश्वराची सर्व शस्त्रसामग्री परिधान करण्यास मदत केली पाहिजे. असे करण्यासाठी आपण परमेश्वराच्या वचनाला दृढ धरून ठेवले पाहिजे. प्रेम आणखी एका आत्म्याला आत्मिक अन्न देऊन वाचविण्याची इच्छा नाही का? काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? जर तुम्ही वल्हांडण सण पाळला तर तुम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त कराल, कारण की वल्हांडण सण प्रेम आणि परमेश्वर आहे जे जीवनाचे झाड आहेत. जसे परमेश्वर आपले मार्गदर्शन दयेने आणि प्रेमाने करतात, तसेच या आपण प्रेम बनूया आणि आत्म्यांना वाचवण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न करूया. या आपण वल्हांडणाचा प्रसार करूया जो सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद आहे, आणि दया करूया. जर तुम्ही प्रत्येक आत्म्यावर दया कराल आणि चांगल्या शोमरोन्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याला प्रेमाच्या हृदयाने प्रिय समजाल तर ते प्रेरित होतील आणि विपुल प्रमाणात सुवार्तेचे फळ उत्पन्न होतील. या आपण पिताला धन्यवाद देऊन प्रेम आणि ऐक्याने स्वर्गाच्या सुवार्तेला पूर्ण करूया, ज्यांनी आपल्याला वाचवले आहे आणि आपल्याला सुवार्तेचा सेवक बनवले आहे. मला आशा आहे की परमेश्वर आपल्या वचनाला पूर्ण करतील आणि आचरणात आणतील यावर विश्वास ठेवून तुम्हाला स्वर्गात गेल्यावर पुष्कळ आशीर्वाद, पुष्कळ पुरस्कार आणि एक चमकणारा मुकुट प्राप्त होईल.